नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज. श्यामस शिक्षण संस्थेच्या शिशुविकास आणि प्री प्रायमरी विभागासाठी युवा अनस्टॉपेबल या NGO मार्फत 5 वर्गांचं नूतनीकरण करण्यात आले असून शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी उद्घाटन करण्यात आले. या वर्गामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन सुरळीत होण्यासाठी आणि विद्यार्थी आनंदाने वर्गात रमण्यासाठी बोलक्या भिंती डिजिटल वर्ग तयार करण्यात आले आहेत. हा युवा अनस्टॉपेबल आणि श्यामस शिक्षण संस्थेच्या वतीने झालेला हा नुसता प्रयोग नसून ही यशस्वी वाटचाल आहे. युवा अनस्टॉपेबलच्या संपर्कात असणाऱ्या श्रीमती पौर्णिमा तोरणे माने मॅडम यांनी नेहमीच श्यामस शिक्षण संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सहकार्य केलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे युवा अनस्टॉपेबल या NGOशी त्यांचा सतत असलेल्या संपर्कातून व सहकार्याने सुसज्ज झालेले शिशुविकास व प्री प्रायमरी विभागासाठी सज्ज झालेले हे रंगीत सुशोभीकरण, बोलक्या भिंती असलेले डिजिटल वर्ग शैक्षणिक वर्गासाठी उपलब्ध झालेले आहेत. या उद्घाटन सोहळ्याला श्यामस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, उपाध्यक्ष राजाराम बांदकर, सरचिटणीस भाऊ डगरे, उपचिटणीस रामचंद्र वाळके, कार्यकारी अधिकारी रवींद्र कुवेसकर, KMS हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती पौर्णिमा तोरणे माने, शिशुविकास मुख्याध्यापिका रक्षा रावले, CBSE प्री प्रायमरी इंचार्ज रजनी मुखनाथ आणि CBSEच्या मुख्याध्यापिका सुषमा जंगम, प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली कुमामेकर आणि त्याचबरोबर समस्त शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. नमस्कार, मी पौर्णिमा तोरणे माने, श्यामस शिक्षण संस्थेच्या KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूलची माझी विद्यार्थिनी, शिक्षिका आणि प्रिन्सिपल या नात्याने सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य आहे योगः कर्मसु कौशल्यम. याच ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने आमच्या शिक्षण संस्थेने आज NEPच्या दृष्टिकोनातून जो मुख्य घटक आहे शिशुविकास आणि प्री प्रायमरीचे विद्यार्थी यांच्या उत्कर्षाला, यांच्या प्रगतीला वाव देण्यासाठी युवा अनस्टॉपेबल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमच्या शाळेच्या व्यवस्थापनाच्या सहकार्याने उभं राहिलेलं आहे या विद्यार्थ्यांसाठी 5 डिजिटल क्लासरूम. हे डिजिटल क्लासरूम असे आहेत की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सहज शिक्षण उपलब्ध व्हावे, आनंददायी व्हावे आणि मोकळ्या मनाने हा विद्यार्थी सहज जडणघडण त्याची व्हावी या उद्देशाने आज आम्ही ह्या 5 वर्गांचं व्यवस्थापन आणि आमचा सर्व शिक्षकवृंद यांनी एकोप्याने एकत्र येऊन ह्या 5 वर्गाचं उद्घाटन केलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे वेगळं ते याच्यामध्ये आहे, तुम्ही बघाल या बोलक्या भिंती आहे. आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेला महत्त्व आहे. मग ती मातृभाषा मराठी असू दे, ती मातृभाषा इंग्रजी असू दे, आज दोन्ही भाषेमधील आमच्या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी घडणार आहे आणि हा विद्यार्थी घडवण्याचं हे सगळं जे आम्ही व्रत उचललेलं आहे हे आमच्या व्यवस्थापनाच्या मिळणाऱ्या कौतुकाच्या थापेमुळेच आहे. तेव्हा मी सर्व विद्यार्थी वर्ग, सर्व पालक वर्ग यांच्या दृष्टिकोनातून हा उभा केलेला हा जो सुसज्ज वर्ग आहे यासाठी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आमच्या डॉक्टर शिरोडकर संस्थेच्या वतीने आज या युवा नॉन स्टॉपेबल या NGOने केलेल्या वर्गाच्या रंगकामाच्या तयारीनंतर झालेले संपूर्ण वर्ग त्याचं इनॉग्रेशन आज आमचे संस्थेचे अध्यक्ष डिचोलकर सर, उपाध्यक्ष, चिटणीस आणि या सर्वांच्या उपस्थित प्रिन्सिपल सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. आणि आज हे जे वर्ग ज्या पद्धतीने केले गेलेले आहेत ते तशाच प्रकारचे वर्ग मराठी माध्यमासाठी, इंग्रजी माध्यमासाठी, लहान मुलांसाठी जर ज्युनियर सिनियर ह्या क्लाससाठी संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रभर झाले तर मला वाटतं मराठी मीडियमला पुन्हा सुगीचे दिवस येतील आणि ते होण्याकरता शासनाने देखील ह्याची नोंद घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे या छोट्या मुलांसाठी वर्ग करून देणं, जिथे जिथे आज केंद्रीय विद्यालय हे ते सगळ्या चालू करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटायझेशन करण्याचा महाराष्ट्र शासनाचा जो प्रयत्न आहे
त्याच्याऐवजी आमच्यासारख्या सामाजिक संस्था ह्या NGOकडून चांगली मदत मिळवून मुलांसाठी जर हे करू शकत असतील तर सरकारने, महाराष्ट्र शासनाने, नगरपालिकेने अशा प्रकारे जर वर्ग करून दिले तर विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची आवड नाही आहे त्यांनाही आवड निर्माण होईल आणि मराठी तसंच इंग्रजी माध्यमाचे चांगल्या प्रकारे भरभराटी होईल. एवढंच ह्या क्षणी बोलून आणि आम्ही या आमचे जे युवा अनस्टॉपेबल जी संस्था आहे त्याच्याकडून फंड्स आणण्याचा आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय तोरणे मॅडम यांनी प्रयत्न केला आणि जवळजवळ 30-40 लाखाचा फंड त्या लोकांनी आम्हाला दिला आणि हे चांगल्या प्रकारे सुसज्ज असे वर्ग करून दिले. तसेच प्रत्येक संस्थेने अशा प्रकारे किंवा शासनाने अशा प्रकारे करावे एवढीच विनंती, नम्र विनंती ह्या क्षणी करून आज ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये उत्क्रांती होण्याकरता अशा प्रकारे सगळ्या ह्या ज्या सोयी आहे, सुविधा आहेत ह्या विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे. नमस्कार. युवा स्टॅटिकलने हा जे आम्हाला वर्ग तयार करून दिलेले आहे ते खरंच खूप छान वर्ग आहे आणि आमच्या या मुलांच्या दृष्टीने खूपच चांगले आहे. त्या बोलक्या भिंती जशा केलेल्या आहेत त्याप्रमाणे आमची मुलं ते छान अभ्यास करणार आहेत, खेळणार आहेत, त्यामुळे त्यांची नक्कीच प्रगती होणार आहे. त्याप्रमाणे जसं हे वर्ग केले आहेत, 5 वर्ग यांनी केलेले आहेत, त्या वर्गांमध्ये आमचे विद्यार्थी अभ्यासाच्या दृष्टीने नक्कीच पुढे येतील आणि आमच्या येथे नक्कीच विद्यार्थी संख्या वाढतील. जसजसे पालक जसे हे वर्ग बघणार आणि त्या वर्गानुसार ते इकडे येऊन आम्हाला आमच्या स्वतःच्या मुलांना इथे ॲडमिशन घेतील आणि इथे ह्या शाळेमध्ये नक्कीच ॲडमिशनची संख्या वाढेल. मी सृष्टी सुनील मुखना, KMS इंग्लिश मीडियम स्कूल CBSE बोर्ड प्री प्रायमरी सेक्शन, KMS विजयदेव गावकर प्री प्रायमरी स्कूलच्या इंचार्ज. सर्वप्रथम मी युवा अनस्टॉपेबल म्हणजे आपल्याकडे 5 वर्गांची एवढी सुंदर डिजिटल क्लासरूमची संकल्पना जी योजलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद मानते. कारण ही काळाची गरज आहे. आपल्या एवढ्या मुंबई शहरामध्ये CBSE स्कूल, श्यामसर शिक्षण संस्था परेल या इथेच एवढी कमी फीमध्ये राबवली जाते. कारण इतर स्कूलमध्ये जर फी बघितलं CBSE बोर्डाची तर याच्या 4 ते 5 पटीने फी आहे. आपली 2007ला शाळा चालू करत असताना CBSE बोर्ड त्यावेळी संस्थेचा एकच उद्देश होता की कामगार वर्ग एरिया जो आपल्या इकडचा आहे त्या कामगार वर्गातील त्यांच्या मुलांना चांगल्या प्रतीचं CBSEचं शिक्षण कमी खर्चामध्ये आणि कमी फीमध्ये त्यांना मिळावं, उत्कृष्ट प्रतीचं शिक्षण. आणि अशा पद्धतीचं कामकाज आपली संस्था खूप जोमाने करत आहे आणि त्याला आता एक हातभार युवा अनस्टॉपेबलने लावलेला आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच अशाच कमी फीमध्ये चांगल्या प्रकारे अजून शिक्षण देण्याचा प्रयत्न करू आणि या संस्थेचं नाव लौकिक करू यात शंकाच नाही. धन्यवाद. मी चंद्रकांत डिचोलकर, श्यामा शिक्षण संस्थेचं अध्यक्ष आहे. आज ह्या 5 रूमचे उद्घाटन झाले ते मोठ्या प्रमाणात झाले. सर्व पालकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आमचे रूम्स फार सुशोभित झाले आहेत. त्यामुळे तुम्ही ॲडमिशन घ्या आणि येऊन काही लोक अजून पण लांब असतील तर त्यांनी पण जवळ यावं आणि ते सर्व आपले टीचर लोक आहेत, प्राध्यापक आहेत, ते सगळं सहकार्य करणारे आहेत. त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन सगळं भरभराट व्हावं आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथे ॲडमिशन घ्यावं ही इच्छा करतो. शिशुविकास आणि प्री प्रायमरी स्कूल विद्यार्थ्यांसाठी युवा अनस्टॉपेबल यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी वर्ग सज्ज झालेले आहेत आणि श्याम समाज शिक्षण संस्था यांचे आभार सर्वांचे.